आजच्या दिवशी प्रभू येशूने पवित्र मिसाबलीची आणि त्याचसोबत धर्मगुरू पदाची प्रतिष्ठापना केली. शिष्यांचे पाय धुवून जगाला मानवतेचा आणि सेवेचा संदेश दिला. ख्रिस्ती धर्मात ख्रिस्त हाच मूळ पाया आहे. पवित्र साक्रामेंटाद्वारे ख्रिस्ताशी ऐक्य साधता यावे म्हणून ही साक्रामेंटे देण्यासाठी धर्मगुरूंना अभिषिक्त केले आहे. या धर्मगुरूंचा आदर करणे हे प्रत्येक ख्रिस्ती जनांचं कर्तव्य आहे. आपल्या पॅरिशमध्ये प्रेषितीय कार्य करीत असलेल्या सर्व धर्मगुरूंचा समाज प्रगती मंडळातर्फे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करीत आहोत. फादर फ्रान्सिस डाबरे, फादर जो परेरा, फादर रमेश डिसोजा, फादर थॉमस अल्फोन्सो, डिकन ब्रदर सॅनेल तुस्कानो यांनी त्याचा स्वीकार करावा ही विनंती.
माझ्या बंधू भगिनीनो, आजचा चांगला सुंदर दिवस परमेश्वर दिलेला आहे. आत्ताच आपण प्रस्तावनेमध्ये ऐकलेलं आहे. आजच्या दिवसाचं महत्त्व. थोडा वेळ शांत राहून आपल्या मनाची हृदयाची तयारी करूया. हा एक नाटक नाही, तर प्रभू येशू बरोबर कालावधी टेकडीपर्यंत आणि पुनरुत्तरामध्ये आपण असणार आहोत. आपल्या मनातला हेतू, आपल्या पॅरिसचे सर्व हेतू आम्हा फादरांसाठी, सिस्टरांसाठी, तुम्हा सर्वांसाठी क्षणभर शांत राहून आपल्या धर्मग्रामासाठी, धर्मप्रांतासाठी, ख्रिस्त सभेसाठी प्रार्थना करूया. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या बंधू भगिनींनो, अभिषिक्त धर्मगुरू या पवित्र मिसाचे पुरोहित करत असतात आणि आपल्या सर्वांना परमेश्वराचं शरीर झालेलं आपल्याला मिळतं, आपल्याला साखरविंद मिळतं आणि त्याद्वारे आपण घरी जाऊन सेवा करावी असं मागे बोर्डवरती आपण ऐकलेलं आहे. परमेश्वराची कृपा, अगाध असं प्रेम आपल्यावरती आहे. तो नम्र झाला, मानव झाला. आज नम्र होऊन आपल्या प्रेषिताचे पाय धुतो आणि एक समाजसेवेचा, एक नम्रतेचा संदेश आपल्या सर्वत्र दिलेला आहे. या मिसेमध्ये आपण तन मन धनतेने कोणत्याही प्रकारे आपण मन विच्छिन्न न करता आपण सर्व लक्ष आजच्या मिसेवरती आपण ठेवूया. प्रियबंधू भगिनींनो, पत्रसे साजरी करण्यासाठी आपण पात्र ठरावे. मग थोडा वेळ शांत राहून मोठ्या नम्रतेने आपल्या पापांची आपण कबुली देऊया. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या स्वर्गातील विद्या, तुझा एकुलता पुत्र आणि आपल्या अपार प्रेमाचे प्रतीक म्हणून आपल्या ख्रिस्त सभेसाठी पवित्र भोजनाची प्रस्थापना केली. या भोजनात सहभागी होण्यासाठी आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत. आपल्या मृत्यूची वेळ जवळ आली असता हे पवित्र भोजन आम्हाला दिले. नवे आणि शाश्वत बलिदान म्हणून भोजन साजरं करण्यासाठी आम्हाला आज्ञा केली. या बलिदानाद्वारे आम्हाला परिपूर्ण प्रीती आणि जीवन मिळवू दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. इस्रायल लोकांची फारोच्या गुलामगिरीतून
देवाने सुटका केली. त्या आभार प्रित्यार्थ त्यांनी वल्हांडण सणाचे भोजन घेतले. त्याचा वृत्तांत पहिल्या वाचनात ऐकूया. निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वराने इजिप्त देशात मोशे व अहरोन यास सांगितले की हा महिना तुम्हाला आरंभीचा महिना व्हावा, तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा. इस्रायलाच्या सर्व मंडळीला सांग की या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपापल्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे एका घराण्यामागे एक कोकरू घ्या. पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. पौल म्हणतो, जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे. ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. योहान लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. वल्हांडण सणापूर्वी येशूने आता या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनचा मुलगा यहुदा इस्कारियोत याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे आणि आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होते वेळी येशू भोजनावरून उठला आणि त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली व रुमाल घेऊन कमरेला बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून रुमालाने ते पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला. तेव्हा तो त्याला म्हणाला, प्रभू, आपण माझे पाय धुता काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी जे करतो ते तुला आता कळणार नाही, ते तुला पुढे कळेल. देह माझा चिन्ह विचिन्ह तुमच्यासाठी ज्ञानी प्या रक्त माझे बळबळवाई तुमच्यासाठी. ज्ञानी खा देह माझा, माझे शरीर तुमच्यासाठी खरं अन्न आहे. ज्ञानी प्या रक्त माझे, माझं रक्त तुमच्यासाठी खरं पेय आहे. मी तुमच्यावर इतके प्रेम केले की त्या प्रेमासाठी मी माझं शरीर आणि रक्त अर्पण केलेलं आहे आणि अर्पण करीत आहे. 1962च्या भारत चीन युद्धाच्या वेळेला घडलेली ही एक सत्य कथा. धर्मगुरूला प्रवक्ता, संदेशकार, भविष्यवादी याचं पुरोहित, देव माणूस अशा अनेक नावाने संबोधले जाते. तू याचक युगाचा. धर्मगुरू पदाचा उगम हा ख्रिस्तामध्ये होत असतो. जुन्या काळाचा याचक ही ख्रिस्ताची पूर्वछाया होती आणि नव्या काळातील धर्मगुरू हा ख्रिस्ताच्या नावाने इन पर्सनो ख्रिस्ती कार्यरत असतो. दीक्षित धर्मगुरू हे खऱ्या अर्थाने सर्वश्रेष्ठ प्रमुख याचक ख्रिस्त ह्याच्या समान असतात. ख्रिस्ताच्या जागी त्याच्या सामर्थ्याने कार्य करण्याचा अधिकार त्यांना लाभलेला असतो.
कुटुंब फुलवते, सेवा जग फुलवते. ख्रिस्त सभेची व भाविकांची अविरता सेवा करणारे आपले पोप लिओ, बिशप थॉमस, सर्व बिशप, धर्मगुरू, धर्मबंधू व धर्मभगिनी यांच्या सेवामय आचरणाद्वारे ख्रिस्त सभा उभारण्यासाठी त्यांना पवित्र आत्म्याची प्रेरणा, ईश्वरी कृपाशक्ती व आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. पवित्र ख्रिस्त शरीर साक्रामेंटाची स्थापना करून पवित्र मिसा बलिदानाची स्थापना केली. या महत्त्वाच्या घटना आपण चांगल्या प्रकारे आत्मसात कराव्यात व त्यामध्ये तन
मन धन अर्पण करून नेहमी सहभागी व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. बंधू भगिनी, माझे तुमचे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर विद्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे सर्व समर्थ देव विद्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव अन सन्मान सदा सर्वदा हो. आमेन 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 शांति हो प्रेमाची, प्रभु शांति हो प्रेमाची, प्रभु शांति हो कृपेची, प्रभु शांति हो प्रेमाची, प्रभु शांति हो कृपेची, हो सकला प्रभु शांति, प्रभु शांति हो ऐक्याची, हो सकला प्रभु शांति, प्रभु शांति हो ऐक्याची. गुरु जगाचे पापे दूर करणारे परमेश्वराची गोकृपा पहा. या गोकुळाच्या भोजनात बोलवण्यात आलेले धन्य Sweet
Reverend Father Dabre, Reverend Father Joe Pereira, Reverend Father Ramesh D'Souza, Reverend Father Thomas Alfonso व डिकन ब्रदर सैलान दुस्कानो व इतर कार्य करीत असलेले सर्व धर्मगुरू यांचा सांभाळ कर. ते तुझे आहे. तुझ्या पवित्र मंदिरात त्यांच्या जीवनाचे दीप तेवत आहे. ते जगात आहेत परंतु जगाचे नाही. जेव्हा त्यांना ऐहिक सुखाचा मोह होईल तेव्हा तुझ्या हृदयात त्यांना सुरक्षित ठेव. ते एकाकी व वेदनेत असताना तू त्यांना सांभाळ. धर्मगुरू म्हणून आपण करीत असलेले कार्य व्यर्थ आहे असे जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा त्यांना दिलासा दे. त्यांना तुझ्याशिवाय कोणी नाही तरीही त्यांना मानवी हृदय आहे. आपल्या चर्चमधील सर्व धर्मगुरूंसाठी समाज प्रगती मंडळ व सर्व लोकांच्या वतीने आमच्या प्रेमाची छोटीशी भेटवस्तू आम्ही देत आहोत. फादराने या आमच्या अल्पशा भेटीचा स्वीकार करावा ही त्यांना नम्र विनंती. वलंडनाच्या भोजनानंतर प्रभू येशू गेत्सेमनी बागेत जातो. तेथे त्याच्या दुःख सणाला सुरुवात होते. आज शेवटचा आशीर्वाद दिला जाणार नाही. आता ख्रिस्त शरीर साक्रामेंट मुख्य वेदीवरून देवळात स्थलांतर करण्यात येईल. ख्रिस्त शरीर स्थलांतर होत असताना सर्व भाविकांनी उभे राहून हात जोडून ख्रिस्ताच्या दुःख सणात सहभागी व्हावं. देवळात ख्रिस्त शरीर नेमलेल्या ठिकाणी ठेवल्यावर रात्री भाविकांनी 10 वाजेपर्यंत शांत वातावरणात प्रार्थनेत वेळ घालवावा. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या पुत्राने जगात आम्हासाठी प्रस्थापित केलेल्या भोजनामुळे आम्हाला नवजीवन प्राप्त होते. या भोजनामुळे तुझ्या स्वर्गीय राज्यातील सुख शांतीचा परिपूर्ण अनुभव आम्हाला येऊ दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो.
प्रिय बंधू भगिनीनो, आज आज्ञा गुरुवार प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र मिसा स्थापन करून आपल्या शिष्यांचे पाय धुतले, जगाला एक नवीन आज्ञा दिली. नवीन आज्ञा तुम्हास माझी, परस्परावर प्रेम करा, जशी मी केली प्रीती तुम्हावर तशी प्रीती बरसात करा. अगदी स्वतः गुरु असून सेवक झाला आणि आपल्या 12 शिष्यांचे त्यांनी पाय धुतले आणि जगाला एक आदर्श दिला की आपण सर्वजण त्या जगामध्ये सेवा करण्यासाठी आलेला आहोत. आणि ही सेवा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये अखंडितपणे केली. आज संत पीटर चर्च कोळीवाडा या धर्मग्रामामध्ये प्रचंड लोक त्या मिसाबलीला हजर होते. अगदी चांगल्या प्रकारे ही भक्ती, अगदी भक्तिमय वातावरणाने हा विधी पार पडला. सर्वांनी, गायन मंडळांनी, सर्व लोकांनी, धर्मगुरूंनी, सर्व सिस्टर्स, सर्व धर्म ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन हा विधी अगदी प्रार्थनामय वातावरणामध्ये पार पाडण्यात आला. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सर्वांसाठी धर्मगुरुपद आणि मिसाबली आणि सेवा हे 3 मंत्र आजच्या दिवशी आपल्याला दिले. धर्मगुरू किती महत्त्वाचे आहेत. धर्मगुरू हे मिसाबली अर्पण करतात आणि आपल्या सर्वांना ख्रिस्ताकडे नेतात. आपल्या सर्वांना आज प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यावर केलेले हे प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्यासाठी अपार माया आणि प्रीती केली, त्या प्रीतीचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनुभव घेता हवा आणि ही प्रीती आपल्याला एकमेकाला देते हवी. प्रेम जसे मी तुम्हा दिदले, तसे हे प्रेम द्या हो सकला. नवीन आज्ञा ही तुम्हाला प्रभुराया शिष्या वदला.